नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण RRB ग्रुप डी ज्या 22,000 जागा निघालेल्या आहेत त्याचा ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले असून ऑनलाईन फॉर्म कसे भरावे याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिलेला आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे पाहू शकता. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहता की जाहिरात क्रमांक दिलेला आहे CEN नंबर 09/2025ची ही जाहिरात दिलेली आहे. एकूण जागा दिलेल्या आहेत 22,000 अशा मोठ्या प्रमाणात जागा दिलेल्या असून तुम्हाला हा जाहिरात क्रमांक ध्यान ठेवायचा असतो जेव्हा आय कार्ड वगैरे काढायचं असले त्यावेळेस. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहता की पदाचे नाव आहे ग्रुप डी असिस्टंट पॉईंट्समन, ट्रॅकमन आणि ट्रॅकरमन. अशा प्रकारे या ठिकाणी ग्रुप डी पदाच्या जागा निघालेल्या असून पदसंख्या आहेत एकूण 22,000 मोठ्या प्रमाणात पदभरती दिलेली आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहताय की याला क्वालिफिकेशन मागितलेले आहे. क्वालिफिकेशन मागितले आहे 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जर का तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता, 10वी पास किंवा ITI. परंतु जनरली 10वी पास जरी असाल तुम्ही तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर याला वयाची अट आहे 18 वर्षे पूर्ण असावे आणि 33 वर्षापर्यंत. परंतु जर का तुम्ही कास्टमध्ये असाल SC ST तर 5 वर्षे सूट आहे आणि OBCला 3 वर्षे सूट आहे. म्हणजे 33+5 SC ST आणि 33+3 OBC अशा प्रकारे या ठिकाणी वयाचा क्रायटेरिया ठेवलेला आहे. आणि जनरलला 33 वर्षापर्यंत या ठिकाणी अप्लाय करता येतो. त्यानंतर या ठिकाणी नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण भारत. तुम्हाला झोन वाईज या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. कोण्या झोनमध्ये जागा किती जास्त आहेत किंवा तुम्हाला जो झोन हवा असेल त्या झोनमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर याला फी स्ट्रक्चर आहे. जनरल, OBC, EWSला 500 रुपये फी आहे. त्याचप्रमाणे SC ST, एक्समॅन, ट्रान्सजेंडर, EBC आणि महिला यांना 250 रुपये. महिला या ठिकाणी कुठल्याही कास्टची असो, SC ST, जनरल, OBC, EWS कुठल्याही कास्टची महिला असल्या कारणाने त्यांना फक्त 250 रुपयेच या ठिकाणी रिफंडेबल फी राहणार आहे. परंतु OBCला या ठिकाणी अर्धे पैसे मिळतील आणि SC STला यांना पूर्ण पैसे मिळणार आहेत. परंतु ते बिन पेपर झाल्यावर, म्हणजे एक्झाम झाल्यावर तुम्हाला काही दिवसांनी एक लिंक येणार आहे. त्या लिंकवर तुम्हाला अकाउंट नंबर किंवा जो तुम्ही फॉर्म भरताना अकाउंट नंबर यूज करसाल त्याच्यावर तुम्हाला तुमची रिफंडेबल फी होणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी हा थोडक्यात मी तुम्हाला जाहिरातीचा गोषवारा सांगितलेला असून ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरू झालेले असून याची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 2 मार्च 2026 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ असून ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले असून ऑनलाईन फॉर्म कसे भरावे याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक केला डायरेक्ट तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. सो मित्रांनो, आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब अपडेट सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे, जर का फॉर्म ऑफलाईन असेल तर ऑफलाईन फॉर्म कसे भरावे इत्यादी गोष्टी उपलब्ध असते. जर का आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी. त्याचप्रमाणे सोबतच गव्हर्नमेंट जॉब अपडेट आणि शासनाच्या इतर महत्त्वाच्या योजना या सर्व गोष्टी आपल्या चॅनलवर उपलब्ध असतात. जर का तुम्ही या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.